हॅलो, आज आहे सॅटरडे आणि आज आपला क्लायंट रिव्ह्यू डे आहे. सो नेहमीप्रमाणे आज मी माझ्या क्लायंट सोबत आहे आणि ती माझी खूप वर्षापासूनची जुनी मैत्रिणी आहे. सो तिच्याशी आपण गप्पा मारूयात. पूनम. हाय पूनम. हाय. सो तू बऱ्याच वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करते जेव्हापासून तू अर्निंग स्टार्ट केलं. हो, अगदी 2004 पासून. 4 पासून राइट. आणि आधी तुझे बरेचसे ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट्स होत्या एल-आय-सी वगैरे आणि आता काही वर्षापासून तू म्युच्युअल फंड पण करते. अगदी. सो मला तुझ्याकडून आमच्या व्ह्युअर्सना हे सांगायचंय की तुझा एक्सपिरियन्स ह्यातला कसा होता? मी जशी कमवायला लागली, अगदी छोटी इन्व्हेस्टमेंट पासून सुरू केलं. लाइक एल-आय-सी, ज्या नॉर्मल पॉलिसीज असतात, हं. त्याच्यासारख्या पॉलिसींमध्ये मी इन्व्हेस्ट केली अगदी 1000च्या आतपासून. आणि मला त्याचा फार असा बेनिफिट वाटला नाही. पण ठीक आहे, माझी काही ना काही सेव्हिंग होत होती म्हणून ओके होतं माझ्यासाठी. माझी अर्निंग पण तेवढी नव्हती. पण काही वर्षापूर्वीपासून मी माझं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. अ, ज्या एल-आय-सीच्या पॉलिसी वगैरे होत्या, त्यांचे ड्यूज मला कोव्हिडमध्ये भरणं खूप मुश्किल जात होतं. राइट. पण जेव्हा मला म्युच्युअलचं कळलं, तेव्हा मला हे सोपं वाटलं, की मी कधीही काढू शकते, कधीही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकते. माझा बेनिफिट होतोय, मग मी जरा एल-आय-सीकडे तर आहेच आहे, ज्या जुन्या चालू आहेत त्या चालूच ठेवल्यात मी. पण ज्या नवीन आहेत, त्या मी मोस्टली आता इन्व्हेस्टमेंट म्युच्युअलमध्येच करते. आणि ह्याच जोरावर मी एक अब्रॉडची ट्रिप, दुबई ट्रिप मारली. अँड येस. थँक्स टू यू फॉर दॅट. येस, राइट. माझ्या मुलांच्या नावाने मी एस-आय-पी वेगवेगळ्या घालते. हं, कधी 1,500, कधी 3,000, हळू-हळू त्या वाढवते हं. दरवर्षी. आणि मी त्याच्यात पण खूप हॅपी आहे, की त्यांच्याही नावाने काहीतरी सेव्ह होतं. आपण नॉर्मली बी-सी, आय-डी, पोस्ट ऑफिस मी बरंच काही केलेलं आहे. पण मला हे म्युच्युअल फंड, एस-आय-पी खूप आवडलेलं आहे. गुड. सो असेच आम्ही एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा क्लायंट रिव्ह्यू घेत असतो, की क्लायंटच्याच तोंडून तुम्ही हे सगळं ऐकाल तर तुम्हाला जास्त पटेल. याविषयी काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारत राहा आमच्या WhatsAppला. थँक